अष्टविनायकांपैकी एक असलेला रांजणगावचा महागणपती हे पुणे नगर महामार्गावरील एक अत्यंत महत्त्वाचं श्रद्धास्थान असून भक्तांच्या नितांत श्रद्धेचा केंद्रबिंदू मानलं जातं। हे गणपती मंदिर प्रामुख्याने औद्योगिक वसाहतीच्या परिसरात वसलं असून वर्षभर भाविकांची इथे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। विशेषतः भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवाच्या काळात रांजणगाव महागणपती मंदिरात भाविकांची मोठी रीघ लागते। गणेश चतुर्थीच्या अगोदरच्या 4 दिवसांपासून इथे एक विशेष परंपरा पाहायला मिळते। त्या काळात गणपती बाप्पांच्या मूर्तीला प्रत्यक्ष स्पर्श करून दर्शन घेण्याची भक्तांना संधी दिली जाते। याबद्दल आणखी माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, नक्कीच सौरभ, खरं तर अष्टविनायकांपैकी एक महागणपती म्हणून त्याची ओळख आहे असा रांजणगाव येथील महागणपती हा खरं तर आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर त्रिपुरासुराचा वध करण्यासाठी पित्यानं पुत्राकडे खऱ्या अर्थानं केलेली प्रार्थना, अर्थात शंकरानं या ठिकाणी गणेशरायाकडे महागणपतीकडे खरं तर प्रार्थना केली आणि या गणपतीचं विशेष करून नरनारी नशेवर असणाऱ्या भीमाशंकर या ठिकाणी या त्रिपुरासुराचा वध केला गेला अशी आख्यायिका। आणि हा गणपती जर आपण पाहिला तर औद्योगिक दृष्टिकोनातून पाठीमागे आपण पाहतोय की औद्योगिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचा आणि नाविन्यपूर्ण असा हा गणपती या ठिकाणी गेल्या अनेक दिवसापासून अनेक लोक दर्शनासाठी येत असतात। या ठिकाणी आपल्या सोबत देवस्थानचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काय सांगाल ताई, खरं तर या महागणपती देवस्थानची काय महती आहे? अष्टविनायकांपैकी रांजणगावचा एक गणपती आपण बघतोय। आपले प्रतिनिधी तिथून आपल्याला माहिती देत आहेत। अनेक गणेश भक्तांचं श्रद्धास्थान आहे, त्यामुळे गणेशोत्सवात लाखो भाविक इथे दर्शनासाठी येत असतात आणि वेगळी आख्यायिका आणि परंपरा सुद्धा या मंदिराला आहे। पुणे नगर मार्गावर हे मंदिर बसलंय। अष्टविनायकांपैकी एक हा रांजणगावचा महागणपती आहे। या देवस्थानचं विशेष करून महिला अध्यक्ष म्हणून प्रतिनिधित्व करत असतात आणि लाखो भाविक भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येतात आणि 4 दिवसाचा गणेश जन्मोत्सव चतुर्थीच्या भाद्रपद महोत्सवामध्ये 4 दिवस मूर्तीला स्पर्श करून दर्शन केलं जातं आणि लाखो प्रमाणात राज्यासह देशातले भक्त या ठिकाणी गणरायाचं दर्शन घेण्यासाठी येत असतात। सौरभ, अमोल, तुम्ही आख्यायिका सांगितली मंदिरामागची, पण इथे रांजणगावमध्ये नेमका गणेशोत्सव कसा साजरा होतो त्या संदर्भातल्या काय परंपरा आहे? नक्कीच या ठिकाणी सौरभ, आपण पाहतोय की हा अष्टविनायकांपैकी एक गणपती आहे आणि या रांजणगावमध्ये कुणीही वैयक्तिक किंवा सार्वजनिक गणेशोत्सव बसवत नाही। ही स्वयंभू मूर्ती या रांजणगाव गावामध्ये अष्टविनायक महागणपतीच्या आहे आणि या अष्टविनायक महागणपतीच्या माध्यमातून संपूर्ण नागरिक खरं तर मानकरी असतात ते 4 दिशांना 4 असणाऱ्या बहिणींकडे पाण्याची खरं तर ज्या 4 बहिणी आहेत त्यांच्याकडे खरं तर निमंत्रण केलं जातं आणि हा सोहळा 24 ऑगस्ट पासून तर 30 ऑगस्ट पर्यंत हा सोहळा चाललेला असतो। सौरभ, ठीक आहे अमोल, धन्यवाद या माहितीबद्दल। तर रांजणगावच्या महागणपतीची दृश्य आणि काही भक्तांच्या प्रतिक्रिया आपण बघितल्या। तिथून आपले प्रतिनिधी अमोल दरेकर आपल्याला माहिती देत होते आणि तिथं कसं चैतन्याचं उत्साहाचं वातावरण आहे गणेशोत्सवात ते आपल्याला दाखवत होते।